लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील 5ही टप्पे पूर्ण झालेत। मुंबईत 5व्या टप्प्यात मतदान झालं। निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार चुरस दिसली, पण आता शिंदे गटातील खतखत बाहेर आली आहे। उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन आलेले खासदार गजानन कीर्तीकर यांची शिंदे गटातून लागलीच हकालपट्टी करण्याची मागणी आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कीर्तीकरांना नारळ देण्याची मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। शिवसेना उपनेते शिरीष शिंदे खासदार कीर्तीकरांविरोधात आक्रमक झालेत। गजानन कीर्तीकर यांची पक्षविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणात त्यांची शिवसेनेतून त्वरित हकालपट्टी करण्याची आणि त्यांना निरोपाचा नारळ देण्याची मागणी केली आहे। शिरीष शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे। त्यात लोकसभा निवडणुकीत राज्यातील 5व्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्षविरोधी वक्तव्य केलं। विरोधी पक्ष ठाकरे गटाचे बाजू घेतल्याने त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्याची विनंती केली आहे। खासदार कीर्तीकर मातोश्रीचे लाचार श्री झालेत। गजानन कीर्तीकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झाली आहे। कीर्तीकर यांचे हे उद्योग पक्षाला बदनाम करतात। आता गजानन कीर्तीकर यांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी आणि त्यांना निरोपाचा नारळ द्यावा अशी मागणी शिवसेना उपनेते शिरीष शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे। दरम्यान गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांना ठाकरे गटाने उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली। अमोल कीर्तीकर हे गजानन कीर्तीकर यांच्याच कार्यालयातून कारभार करत होते। खासदार निधी अमोल कीर्तीकर यांनी स्वतःच्या प्रचारासाठी विकास कामांसाठी वापरला, त्यामुळे त्याचा शिवसेना पक्षाला शून्य लाभ झाला। मात्र फायदा ठाकरे गटाला झाला। मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तीकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत ठाकरे गटाची बाजू घेतली, त्यामुळे आता त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी शिरीष शिंदे यांनी केली। त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आता कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।